121 जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका। एफआयआर मध्ये भोले बाबाचं नाव वगळलं। भोले बाबाच्या पायाखालच्या पवित्र माती गोळा करण्याच्या नादामध्ये 121 बळी। बाबाची चरणधूळ चमत्कारी असल्याची भक्तांची श्रद्धा। अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक यांची उपस्थिती। बैठकीला आमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित राहिले। फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हे रुचणार का याची चर्चा। विधान परिषदेच्या 9च्या 9 जागा निवडून आणा। मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना। विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही दिले आदेश। लाडकी बहीण योजनेमध्ये 2 बदल। वयाच्या मर्यादेमध्ये 65 वर्षांपर्यंत वाढ, तर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना या योजनेचा लाभ आता घेता येणार। तर अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। SC/ST मतांसाठी भाजप पुन्हा आक्रमक। SC/ST मोर्चासह फडणवीसांनी घेतला आढावा। विधानसभा निवडणुकीमध्ये बेसावध न राहण्याच्या दिल्या सूचना। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी लढण्याची शक्यता। पटोलेंची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड। दीक्षाभूमीवरती झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात गुन्हा दाखल। वंचितचा शहर अध्यक्ष रवी शेंडेही आरोपी। इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल। सांगलीमध्ये गर्भवती माता पोषण आहारामध्ये आढळला मृत साप। पलूस तालुक्यातल्या अंगणवाडीमधला संतापजनक प्रकार। चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी। राज्यामध्ये गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये निश्चित दर। सरकारकडून 5 रुपये अनुदानही देण्याचा निर्णय। तर दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रुपये प्रति किलो अनुदान। पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। 7 रुग्ण आढळले। झिकाच्या रुग्णवाढीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न। 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून। 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्टच्या दरम्यान, तर 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान होणार। गणेश उत्सवासाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी उद्यापासून आरक्षण। समूह वैयक्तिक आरक्षणासह परतीचं तिकीटही काढता येणार। मनोज जरांगेंची 6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये संवाद यात्रा। हिंगोलीमधून होणार सुरुवात। तयारीला वेग। अदानी शेअर प्रकरणामध्ये सेबीची हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस। हिंडेनबर्गचेही सेबीला 4 प्रतिप्रश्न। T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया उद्या भारतामध्ये परतणार। संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये आगमन। पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।